नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 स्वागत। अद्विक से हाय। दीदी हाय। गरम आहे का? मग बत ना, बत दादा गरम नाही ना रे, राहू दे, बस तू दीदी बस। थांब मी तुला खेळू का? तर थांब मी खेळवते, थांब। हिला बसू दे ना मग त्याच्यावर। गरमच आहे का? थांब दीदी, हा तू याच्यावर बसते का? याच्यावर पाळण्यावर। आमची दीदू मस्त झोके घेत आहे। दीदीला मस्त खेळवत आहे पार्क मध्ये माझ्या पिल्लाला। तर आज ताई आणि जिजूंची ॲनिव्हर्सरी पण आहे, म्हणजे मला पण माहिती नव्हतं। आणि मग सकाळी माझ्या अचानक लक्षात आलं 19 मे ताई आणि जिजूंची ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही छान सेलिब्रेट पण करणार आहे आज मेन म्हणजे अद्विक आहे केक खायला। तर अद्विकला खूप केक आवडतो, नाही तर मी कधी केक आणणं असं प्रेफर करत नाही मोस्टली। तर आज आम्ही मस्त केक पण आणणार आहे ना दीदी? तू पण खाणार ना केक? आवडतो ना तुला केक? हो, माझ्या पिल्लूला पण केक आवडतो खूप। नको, आता जेवणच करू मग। का रे अद्विक, आहे का चांगलं? समर आम्ही थांबलोय मध्ये आता जेवण करायला, सगळ्यांना खूप भूक लागली आहे। अद्विक समर ॲडव्हेंचर हवा खाऊन राहिली। पाणी पाहायच्या नावाखाली तुला। दीदी काय करते? दीदी विचार करून राहिली काहीतरी। बिचारी दीदी समजत नाही आहे की नाही, आहे की अंकलकडे बघ। थांबा, ते काय म्हणते? मला खूप आवडते। बिलकुल तुझ्यासारखी आहे ती। मला खूप आवडते। दीदी सारखीच आहे आयु, सुंदर तुझ्यासारखी आहे। मैं तेरी शायरी अधिक दादाही आवडते। आम्ही इथे तरीही डिस्कस करत आहे मुलशी डॅम जायचं आहे, हर्षी जायचं आहे का डायरेक्टली घरी जायचं आहे, बिकॉज जेवण वगैरे करून आम्ही घरी पण आता जाऊ शकतो। उशीरच झालाय तसा पण। तू अमेरिकेत गेला की नाही? तू एकदा इकडे पाठवला पप्पांना तुझ्या की त्याच्या पप्पांना 80 रुपये मिळतील। 3 रुपये चार्ज लागतात। चार्जेस कसं फक्त 1 रुपये कमवायचा, तुला इथं 80 रुपये करून मिळतात त्याचे। तिकडे $1 कमाला की 80 रुपये भेटतात। मग इकडचे 80 रुपये तिकडे $80 नाही, $1 मी तुला समजा 160 रुपीज पाठवले की तुला $2 भेटत त्यातून तिकडे। गेले का डोक्याच्यावर? पासपोर्ट पाहिजे ना? पासपोर्ट फोटो एक फोटो काढला की अमेरिकेत जायला भेटतात। अद्विक काढशील ना तू? काय काढशील? पासपोर्ट फोटो। आणि अमेरिकेत जाशील का मग? अद्विकला एकतर मागे बसायला बिलकुलही आवडत नाही आणि आम्ही त्याला मागे बसून ठेवलं आहे। प्लस त्याचं सगळेजण त्याला खूप कन्फ्यूज करतात, पासपोर्ट फोटो काढायचा अँड ऑल। आणि त्याचे खूप सगळेजण आम्ही मजा घेतोय इथे। भारताचं ते ID कार्ड दाखवावं लागते, मग ते आपल्याला त्या देशात जाण्याला विसा देतात, परमिशन। किती दिवस येणार आहे तुम्ही टुरिस्ट म्हणून, मग तेवढेच दिवस त्यांच्या देशामध्ये राहता येते फक्त। त्याच्यापेक्षा जास्त दिवस राहिलं की ते आपल्याला अटक करतात। आता रशियाने तर इंडियाला म्हणजे कंप्लेन म्हणजे जेलमध्ये टाकतात। त्यांचं म्हणणं जेवढे दिवस फिरायला आले तेवढे दिवस फिरा, तेवढे दिवस परमिशन आहे। हां, त्याच्यात जास्त थांबू नका। बाबा,
3 वर्ष. शिक्षण कम्प्लीट झालं. मग कोण करते अटॅक? अटक तिथे पोलीस. त्यांना कसं माहित पडते? ते आपली विजेची तारीख संपली की त्यांना पाठवतात ते गव्हर्नमेंट यांचा विजा संपलेला आहे. मग आपलं ते कसं सर्च करत असेल मग तिकीट तुम्ही जातानाच हे करतो ना ते अच्छा तुमचं सगळं लिंक देतो. कुठं राहणार आहे काय राहणार विजिट करत असेल मग ते गेलं नाही समजा तिकीट जर झालं नाही आपलं रिटर्नचं नाही पण त्याचे व्हेरिफिकेशन बॅकग्राऊंड चालूच राहतं दरवर्षी. त्याची कारण काय लोक येतात ना असे स्टुडंट लोक ते मग काही असे सगळेजण आपापल्या डिस्कशनमध्ये बिझी आहेत. दीदीच आणि मम्मीचं तिच्या काहीतरी चाललंय, माझं आणि अहिवचं चाललंय आणि या तिघांचं काहीतरी असं चाललंय. पाठवतात ना लोक. दीदी काय दीदीच रोज घेता ना. यस दीदी घेते रस. तू येणार आहे की नाही ग? नाही हे बाळ झोपलंय ना. शाळा उतरणार आहे. एसी सुरू ठेवा हो थोडे. पण तुमचं गेट उघड. मंडळी थांबली आहे आमची उसाचा रस प्यायला आणि सगळेजण मस्त उसाचा रस प्यायला गेले आहेत आणि मी आणि अद्विक गाडीत थांबलोय बाळासाठी. जिथे आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय तिथे तुम्ही बघत असाल किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि म्हणजे सगळीकडे आंब्याचे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि इथे मस्त आमची मंडळी बसणार आहे या छत्रीखाली रस प्यायला. दीदी कोणतं गाणं लागला? दीदी कोणतं गाणं लागला? ताई दीदी पागल पागल का करतात ते दीदी? सेल्फीसाठी सगळे रेडी होत आहेत. सनसेट पॉइंट आहे चांगला. का ग काय चालू आहे तुझं? सनसेट आहे म्हटलं इथे चांगला. आपण सनसेट पण थांबू नाही शकत बरं. नाही इथं रोडवर करू. आणि ते हातात घालायचं असते की पायात? का ग दीदी? का ग दीदी? त्याचं नाव काय? काय म्हणतात त्याला? Andhra, the most spacious homes in Sarvaguna, Nanded city. जहाँ है 2 to 1 Good girl. BHK homes starting at कलेक्टर एरिया आणि नॉर्मल एरिया काय फरक असतो? अरे बापरे. कलेक्टर असते समजा जिल्हाधिकारी जाण्याला केलेलं त्याच्यात सगळे नॉर्म फॉलो केले रस्ते असतात. इथे सनसेट पॉईंटला खूप छान लोक थांबले आहेत आणि तुम्ही बघत असाल किती छान सन दिसतोय छोटूसा. मध्येच आम्ही थांबलोय चहाला कारण खूप मस्त थंड वातावरण झालं होतं. आम्ही जिभेचे चोचले पुरवतो असं इथे लिहिलंय अमृततुल्य चहावरती. तर मस्त चहा आहे. आयु हाय आयु चहा घेणार आम्ही आता. हो ते का बडा ते काय बडा अयोध्या. आता आला आपण जामच्या जवळ येतो थोडा वेळ. अन्वी त्याला हात तुला ना. असा छान पाऊस आम्हाला म्हणजे जाताना लागलाय आणि आता आम्ही थांबणार आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी. पाऊस नसता तर लवकर गेलो असतो. तर आमचा असा प्लॅन आहे की एक म्हणजे डॉमिनोज किंवा कुठेतरी जाऊन असं कॅफेमध्ये वगैरे मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन जीजूंचं ताईचं करायचं आणि त्यानंतर तिथेच मस्तपैकी खायचं. बघूया. हॅलो, तर आम्ही आलोय मॅकडोनाल्डला आणि आता इथे आम्ही मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहे स्मॉलीच्या मावशीचं. है ना स्मॉली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं ना? हो का? हो करायचं. सगळे आम्ही खूप थकलोय आणि स्मॉल पण बिचारा वगैरे खूप थकलोय माझं पिल्लू. केक तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला आहे म्हणजे 5-10 मिनिट तरी केक ऑर्डर यायला लागेल. तोपर्यंत आम्ही इथं सेटल होतोय आणि आतमध्ये जातोय मस्त. फायनली आम्ही मॅकडोनाल्डला थांबलोय हिंजवडीच्या आणि इथे मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन स्टार्ट झाला हॅपी आहे. ॲनिव्हर्सरी. थँक्यू. तुम्हाला वाटलं आम्हाला आठवण नाही आहे ना सकाळपासून?
आम्ही विश नाही केलं तर त्यांना या लक्षात नाही. नाही लक्षात आहे त्यांना सरप्राईज होतं जिजू आणि ताईला. तर थकलेले होते सगळे पण म्हणजे मॅकडोनाल्डला थोडा AC वगैरे पण होता आणि स्टेबल सगळे झाले, म्हणजे थोडे शांत झाले आणि सगळ्यांना खूप छान वाटलं. इव्हिनिंग खूप छान स्पेंड झाली आणि त्यानंतर आम्ही आता ऑर्डर केलं आहे जेवण वगैरे. आणि तोपर्यंत स्मॉली गेली आहे साईडच्या मुलींकडे, म्हणजे साईडलाच मुली बसलेल्या होत्या. तिचं सगळेजण खूप लाड करतात, तर अशा सगळे खेळत होते तिच्यासोबत. खायला दीदी उठली केक खायला. मस्त शांततेत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यावर दीदी पण उठून बसली आणि मस्त केक खातीये. सगळं असं छान छान केक खाते, झोपेतच आहे बिचारी. तर इथे ताईचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. तिथं किती मस्त केक खातीये, इतकी झोपेत आहे की तरी केक खातीये. इथे स्मॉली पण आता जेवणाचा वेट करते, कधी जेवण येईल आणि कधी माझी मम्मा मला घरी घेऊन जाईल असं तिला वाटायला लागलंय. माझं तर नेहमी बंदच असते. अधिक कैसा लग रहा है? तो विचार करतोय की काय खाऊ मी आता नेमकं. अधिक घे तुझं. यस, अधिकला सगळं माहित आहे. सो इथे मस्त आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही सगळे कोक, फ्रेंच फ्राईज आणि बर्गर एन्जॉय करतोय आणि मस्त खातोय. परत खूप दमले आहेत सगळे, पण मस्त एंडिंग खूप छान झाली. सो दिस वॉज द मिनी ब्लॉग अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.